खरं तर ठाणे भाईंदर या पट्ट्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ठाणे घोडबंदर ते भाईंदर बोगदा तसंच उन्नत रस्ता वसई खाडी उन्नत रस्ता प्रकल्पाच्या निविदेवरून सर्वोच्च न्यायालयानं MMRDAला खडे बोल सुनावलेत. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया नव्यानं राबवणार की निविदा प्रक्रियेला स्थगिती देऊ अशी विचारणाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. घोडबंदर भाईंदर बोगदा आणि वसई खाडी उन्नत रस्ता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काम हे मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आलं. मात्र या कंपनीच्या बोलीच्या तुलनेत आपली बोली कमी असताना सुद्धा आपल्याला या प्रकल्पाचं काम मिळालं नसल्याचा दावा करत L&T लिमिटेड कंपनीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती AG मसीह यांच्या खंडपीठानं MMRDAला निविदा रद्द करण्याचा इशारा देतानाच निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही काही सवाल उपस्थित केले. सेंट्रल विस्टा हा जो महत्त्वाकांक्षी केंद्राचा प्रकल्प होता, त्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं लार्सन अँड टोब्रो या कंपनीची निवड केली होती. पण 6,000 कोटी रुपयांचा उन्नत रस्ते प्रकल्प आणि 8,000 कोटी रुपयांचा बोगदा प्रकल्प यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतून या कंपनीच्या निविदा तांत्रिक कारणास्तव फेटाळण्यात येणं हे अविश्वसनीय असल्याची टिप्पणी सुद्धा कोर्टानं यावेळी केली आहे. हे प्रकरण नेमकं काय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. घोडबंदर भाईंदर बोगदा आणि वसई खाडी उन्नत रस्ता प्रकल्प असे हे दोन प्रकल्प आहेत. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा हा विस्तारित प्रकल्प आहे, म्हणजे या प्रकल्पामुळे हा प्रकल्प पूर्णत्वाला जाणार आहे. घोडबंदर भाईंदर प्रकल्पाची प्रस्तावित किंमत ही साधारण 8,000 कोटींच्या आसपास आहे. तर L&T कंपनीनं प्रतिस्पर्धी कंपनीपेक्षा कमी बोली लावलेली होती, तरी सुद्धा घोडबंदर भाईंदर प्रकल्पासाठी प्रतिस्पर्धी कंपनीपेक्षा 2,521 कोटी रुपयांची कमी बोली लावून सुद्धा त्यांना हे कंत्राट मिळालं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर वसई खाडी उन्नत रस्ता प्रकल्पासाठी प्रतिस्पर्धी कंपनीपेक्षा 609 कोटींनी कमी बोली L&Tने लावली होती, तरी सुद्धा दोन्ही प्रकल्प जास्त खर्चानं बहाल केल्याचा L&T कंपनीचा दावा आहे. आणि निविदा प्रक्रियेविरोधात L&T लिमिटेड कंपनीनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हा इशारा दिलाय की निविदा प्रक्रिया पुन्हा नव्यानं राबवताय की ही प्रक्रियाच रद्द करू, अशा स्वरूपाची इशारावजा सूचना कोर्टानं केली आहे.